बघा, 2 दिवसापूर्वी मी सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ तालुका असेल, माढा असेल, करमाळा या तालुक्याच्या दौऱ्यांवरती होतो. काल लातूर जिल्ह्यामधील 5-6 तालुक्यामध्ये मी दौरे केले आणि नक्कीच परिस्थिती अतिशय भीषण आहे. अतिवृष्टीमुळे आणि काही ठिकाणी पूरग्रस्त परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री महोदय ऑन फील्ड होते, शेताच्या बांधावरती जाऊन त्यांनी देखील परिस्थितीची पाहणी केलेली आहे. आणि सर्वच मंत्रिमंडळ आम्ही ऑन फील्ड होतो आणि मागच्या 3-4 दिवसामध्ये जी काही ग्राउंड रियालिटी आहे, वस्तुस्थिती जी आहे ती आमच्या लक्षात आल्याच्या नंतर आम्ही देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सगळी माहिती आम्ही पोहोचवलेली आहे आणि योग्य तो निर्णय शेतकऱ्यांची असूळ पोषणाकरिता जे काही आर्थिक ताकद शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी करायची आहे, नक्कीच ती उभी केली जाईल. धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिवची जर आपण परिस्थिती पाहिली तर पूर्ण जिल्हा आणि त्यातील शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला धाराशिवचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांचा डान्स करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यांच्यावर कुठली कारवाई होईल? जिल्हाधिकारी आणि निवासी जिल्हाधिकारी जे एका सार्वजनिक व्यासपीठावरती काल नृत्य करत होते, त्यांच्यावरती कुठली कारवाई? नाही, त्या बाबतीत मला तरी कुठली माहिती नाही, परंतु तो व्हिडिओ मी काही पाहिलेला नाहीये. पण मला वाटतं काही वेळापूर्वीच त्यांच्याकडे एक्सप्लेनेशन आलेलं आहे, की खुलासा आलेला आहे की नाचणारी व्यक्ती ही मी नाहीये, जी काही मी बाजूला उभारून फक्त मी टाळी वगैरे वाजवते. पण तो व्हिडिओ मी काही पाहिलेला नाहीये. परंतु या बाबतीमध्ये नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयांचे ते अधिकार आहेत त्या आणि मुख्य सचिव आहेत त्यांचे ते अधिकार आहेत, त्याबाबतीत ते योग्य निर्णय घेतील. साहेब, महाराष्ट्राचा सांस्कृतिक महोत्सव होतोय, राज्याकडे एकीकडे पूरजन्य परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत सांस्कृतिक महोत्सव घेणं कितपत गरजेचं आहे? त्यावर करोडो रुपये खर्च करणं कितपत? नाही, मला त्याची खरोखरच कल्पना नाहीये, परंतु नक्कीच अशा गोष्टी टाळायला हव्या होत्या. कारण ह्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याचं प्राधान्य हे प्रशासनाचं असलं पाहिजे आणि शेतकरी संकटामध्ये असताना त्यांना त्यांच्यामध्ये कसं बाहेर काढता येईल ह्याकरता प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे कुठलं दुमतच नाही. परंतु ह्या प्रकरणाची मला कुठली माहिती नाही आहे, परंतु असा कुठला प्रकार घडला असता नक्कीच ते नको व्हायला हवं होतं, अवॉइड करता आलं असतं. साहेब, बार्शी तालुक्यातील 2 शेतकऱ्यांनी जे आहे आत्महत्या केलेली आहे आणि पाथरी गावात जे आहे पूरबाधित जे गाव आहे तिथं सर्पदंशाने एका शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे. त्यांना काय आर्थिक मदत करणार आहे का सर? नाही, बघा, जे काही संकट ओढावलेलं आहे आम्ही पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून देखील सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करू, आपण टोकाचं पाऊल कृपया करून उचलू नका. सरकार 100% आपल्या पाठीशी उभं आहे आणि जी काही आर्थिक ताकद सरकारकडनं आपलं अपेक्षित नक्कीच ताकद आपल्याला दिली जाईल. त्यांना आर्थिक मदत द्यायचा जो निर्णय आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदय नक्कीच योग्य निर्णय घेतील. परंतु सरकार ज्या कुटुंबावरती संकट राहिलं आहे त्यांच्या पाठीशी उभं राहील. थँक्यू.